नमस्कार मित्रांनो, या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। शिंदे गटाच्या या खासदारांचा होणार पराभव। मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच भाजप आणि शिंदे गटाला आता मोठे धक्क्यावर धक्के बसत आहेत। विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून आलेल्या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे हेच एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा बाजी मारताना जनतेच्या सरेतून आता दिसत आहेत। उद्धव ठाकरे यांचे पारडे जड या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येणार आहेत, असा सर्वे आता समोर आलेला आहे। त्याचबरोबर शिंदे गटाने जी चूक केली राष्ट्रवादी बरोबर सोबत नको म्हणून, आणि त्याच राष्ट्रवादीला भाजपने आता सोबत घेतले हे लोकांच्या लक्षात आले आहेत। भारतीय जनता पार्टीने कुठलेही तारतम्य न बाळगता सर्व भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात सामील करून घेतले। त्यामुळे आता लोकांचा विश्वास पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावरती येऊन ठेपला आहे। उद्धव ठाकरे यांच्या सोबत जी गद्दारी झाली ती लोकांना पचली नाही, तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिला आहे, तो म्हणजे राजू शेट्टी। राजू शेट्टी यांनी यापूर्वी हातकणंगले या लोकसभेतून खासदारकी भूषवली आहे आणि याचाच फायदा आता राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी सोबत जात साधलेला असल्यामुळे धैर्यशील माने त्याचबरोबर मराठवाड्यातील दुसरा एक लोकसभा मतदारसंघ हिंगोली, या हिंगोली मतदारसंघात लोकसभेचे हेमंत पाटील सध्याचे खासदार आहेत। या दोन्ही जागा आता अडचणीत असल्याचं आणि डेंजर झोन मध्ये असल्याचं बोललं जातंय। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, हे दोन्ही खासदार निवडून येतील का यांचा पराभव होईल? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।